ही बातमी पाहिल्यानंतर आता संध्याकाळच्या 5च्या बुलेटिनमध्ये 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात आमच्या 5 रिपोर्टरकडून। पहिली बातमी आहे बुलढाणा अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झालेला आहे। या संदर्भात माहिती देत आहेत माझे सहकारी अमोल गावंडे। तर कोल्हापूरमधून बातमी आहे वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देतील माझे सहकारी विशाल पुजारी। बीडमधली पुढची बातमी आहे कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरणातल्या चौकशीला आता वेग आलेला आहे। मराठवाड्यामधून बातमी आहे अनेक पूरग्रस्त तालुक्यांना वगळलेलं आहे। तर पुढची बातमी आहे पालघरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। या सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात। सुरुवातीला आहे बुलढाण्यामधली बातमी। बुलढाण्यामध्ये दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीच्या तोंडावरती स्प्रे मारून अपहरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे 14 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न मात्र फसलाय। संतप्त नागरिकांनी आरोपींच्या कारची तोडफोड केली आहे। 3 आरोपी बोरखेडी पोलिसांनी पकडलेले आहेत। पोलीस स्थानकामध्ये नागरिकांनी मोठा जमाव जमलेला होता आणि तरी सुद्धा या ठिकाणी 2 आरोपी बीडचे आहेत तर 1 आरोपी उत्तर प्रदेशमधील असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। तर या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अमोल गावंडे। अमोल, नेमकं या ठिकाणी काय घडलेलं होतं? हे 2 लोक कोण होते जे या मुलीचं अपहरण करण्यासाठी आलेले होते? काय माहिती मिळते? नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात हा प्रकार घडलेला आहे। साधारणतः सकाळी 11 वाजता सुमारास 2 मुली जे आहे, एक 14 वर्षाची जे अल्पवयीन मुलगी आहे ती शाळेतून घरी जात असताना मैत्रिणीतून घरी जात असताना ते पाठीमागून कार घेऊन आले। या कारमध्ये 3 आरोपी होते। त्या 3 आरोपीपैकी एकाने दरवाजा उघडून या मुलीचा हात धरून गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला असता आणि गाडीमध्ये टाकून तिला घेऊन जात असताना जे आहे स्थानिक नागरिकांनी व त्या मैत्रिणीने पाहिल्यानंतर पोलिसांना या बाबतची माहिती देण्यात आली आणि माहिती दिल्यानंतर संपूर्ण जे आहे त्या गाडीचा पाठलाग तिथल्या स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी सुरू केल्यानंतर ते गाडी जवळपास 20 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्या गाडीचं टायर फुटल्यानंतर ती शेतामध्ये जे वाहन जे आहे ते थांबलं। त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्या गाडीची तोडफोड केली, गाडीचं जाळून टाकण्यात आलेली आहे। तिची जे 14 वर्षाची मुलगी आहे ती घाबरलेली होती, अल्पवयीन असल्यामुळे घाबरल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली। या प्रकरणी जे मलकापूर पोलिसांनी जे आहे त्या संपूर्ण 3 जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 जे आरोपी आहे ते बुलढाणा, एक 2 आरोपी जे आहेत ते बीड जिल्ह्यातील आहे आणि एक जो आरोपी आहे तो उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती आहे। पोलिसांनी याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे। तृप्ती। निश्चित अमोल, धन्यवाद या संपूर्ण माहिती करता। माझ्यासोबत असेच रहा। कोल्हापूरमधली पुढची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। लहान विद्यार्थ्यांना काही विद्यार्थी अमानुषपणे मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे। हातकणंगले तालुक्यातल्या तळसंदे इथल्या एका हॉस्टेलमधला हा प्रकार आहे। क्रिकेट बॅट बेल्ट न मारत भाईगिरीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। लहान विद्यार्थ्यांना काही विद्यार्थी अमानुषपणे मारहाण करतात। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी विशाल पुजारी। विशाल, कोल्हापूर जिल्ह्यामधला हा नेमका व्हिडिओ कुठला आहे आणि या विद्यार्थ्यांनी मारहाण केलेली आहे, काही कारवाई झालेली आहे, काही प्रशासनाने पावलं उचललीत या विरोधात? नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे या ठिकाणचा हा व्हिडिओ असल्याची एक प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते। तर हा व्हिडिओ जर पाहिला तर काही मुलं जे आहेत ती अमानुषपणे आपल्याच हॉस्टेलमधील काही मित्रांना मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे। ही व्हिडिओ नेमकी कधीची आहे याबाबतची माहिती अद्याप नाही, कारण हा जुना व्हिडिओ देखील असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचलाय। त्यामुळे या व्हिडिओ नंतर या मुलांना जी झालेली मारहाण आहे त्याबाबत कुठेतरी एक संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। पालकांकडून विशेषतः चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते, कारण हॉस्टेलमधला हा व्हिडिओ आहे आणि हॉस्टेलमधली काही मुलं जी आहेत ती कुठेतरी रॅगिंग करण्याचा प्रयत्न करतायत का किंवा कोणत्या तरी वादातून हा सगळा प्रकार घडलाय का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत। मात्र जर संपूर्ण व्हिडिओ पाहिली तर अगदी कमरेचा बेल्ट असेल, त्याचबरोबर बॅट असेल, लाथाबुक्क्यांनी ही मारहाण जी आहे ती केली जाते। काही मोठी मुलं आहेत ती आपल्याच हॉस्टेलमध्ये लहान विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे।
हा व्हिडिओ संपूर्ण जिल्ह्याभरमध्ये पसरल्यानंतर आता याच्यातून अनेक संतापजनक प्रतिक्रिया तर उमटतात, मात्र अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आता प्रश्न विचारतात. कारण हॉस्टेल प्रशासन जे आहे ते नेमकं या सगळ्या प्रकाराबाबत का अद्याप गप आहे हे सगळ्यात पाहणं महत्वाचं आहे. मात्र जर पाहायचं झालं तर ही व्हिडिओ सध्या पोलिसांपर्यंत पोहोचली नसल्याची माहिती जी आहे ती मिळते. पोलीस नेमकी आता या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत काय नेमका तपास करतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र त्याबरोबरच हा व्हिडिओ ज्या हॉस्टेल मधला आहे, ही मुलं ज्या संस्थेत आहेत त्या संस्थेतून काय नेमकी याबाबत कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण अशा पद्धतीनं मुलांबाबत कुठेतरी गैरसोय असेल किंवा मुलांबाबत अशा पद्धतीने मारहाणीच्या घटना होत असतील तर पालक वर्ग सगळ्यात मोठा चिंतेत आहे. कारण अशा पद्धतीनं जर का लहान मुलांच्या जीवाशी हेळसांड करण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी केला जातोय का, भाईगिरी अशा पद्धतीने कुठेतरी लहान मुलांमध्ये वाढू शकते, हा एक सगळ्यात मोठं चिंतेचा विषय जो आहे तो पाहायला मिळतोय. त्यामुळे एक संतापजनक प्रतिक्रिया ही या सगळ्या व्हिडिओतून पाहायला मिळते. निश्चित विशाल, व्हिडिओ जरी जुना असला तरी योग्य वेळी अशा प्रकारच्या घटनांवरती कारवाई करणं अत्यंत आवश्यक असतं, जेणेकरून भविष्यामधल्या गंभीर घटना टाळता येतील. धन्यवाद, माझ्यासोबत असाच राहा. पुढची बातमी आपण बीडमधली पाहूयात. बीड कारागृहामध्ये धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीला वेग आलेला आहे. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाडांवरील आरोपांची चौकशीची शक्यता आहे. पडळकरांच्या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते. कारागृहातील कैद्यांचं धर्मांतर केल्याचा पडळकरांनी आरोप केलेला होता आणि त्यानंतर बीडमध्येही पाहणी केली जाते. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी आकाश सावंत यांच्याकडून. आकाश, गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता चौकशी होतीये. धर्मांतराच्या प्रकरणाचा चौकशीला आता वेग आलेला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे या ठिकाणी पाहणी केली जाते, कोणकोणत्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे? निश्चित तृप्ती, गेल्या 3-4 दिवसापासून कायमच वादाच्या भोवऱ्यात असलेलं, कधी गांजा तर कधी मोबाईल, या विविध कारणाने कायम चर्चेस्थानी असलेलं बीडचं जे जिल्हा कारागृह आहे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं बघायला मिळत आहे. या ठिकाणी जे कारागृह अधीक्षक जे आहेत ते कुठेतरी बंदी असलेल्या कैद्यांचं धर्मांतर करत असल्याचा जो गंभीर आरोप जो आहे ते भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या 3 दिवसापूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधताना केला होता. आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात यावं अशी देखील मागणी जी होती गोपीचंद पडळकरांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या बंदी कैद्यांचे जे वकील आहेत ऍडव्होकेट राहुल आगाव यांनी ही पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती दिली होती की बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये 3 कैद्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न जे आहे पेट्रस गायकवाड जे कारागृह अधीक्षक आहेत ते करत आहेत. आणि या प्रकरणानंतर कुठंतरी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छल केला जातोय. धर्म परिवर्तन जर कैदी करत नसतील आणि आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये विष घालून तुम्हाला मारून टाकू असं देखील या तक्रारीमध्ये जे आहे वकील जे आहेत त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यानंतर कुठं आता या कारवाईला वेग आल्याचं बघायला मिळत आहे. आजच एक सकाळी नागपूरहून एक पथक ते बीडच्या कारागृहामध्ये दाखल झालं होतं आणि या अंतर्गत जे कारागृह अधीक्षक कैद्यांशी संवाद साधण्याचं काम व तिथली पाहणी करण्याचं काम जे आहे ते पथक करत होतं. नेमकीच आता जे कारागृह अधीक्षक आहेत जे पेट्रस गायकवाड यांच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाते आणि कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळलं जातं हे पाहणं आता तृप्ती महत्वाचं ठरणार आहे. निश्चित, वाल्मिक कराड सारखे गंभीर गुन्ह्यातले आरोपी ज्या कारागृहामध्ये ठेवले जातात त्या कारागृहावरती अशा प्रकारचा आरोप होणं हे अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे याची चौकशी सुद्धा अपेक्षित आहे. धन्यवाद संपूर्ण माहिती करता. माझ्यासोबत असाच राहा. पुढची बातमी आपण पाहूयात. पालघरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. माजी नगरसेवक कैलास म्हात्रे यांच्यासह 5 नगरसेवक भाजपमध्ये गेलेले आहेत. पालघर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं मोठी राजकीय खेळी केलेली आहे. 6 माजी नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतलेला आहे. पालघरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. माझे सहकारी मनोज सातवी या संदर्भातली माहिती देत आहेत. मनोज, नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जशी सुरू झालेली आहे त्यानंतर राजकीय पक्ष बदलीचे वारे देखील मोठ्या प्रमाणात वाहू लागलेले आहेत. तर पालघरमध्ये ठाकरे गटाचं पूर्वीपासून प्राबल्य होतं, मात्र आता भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलेला आहे. ठाकरे गटाचे कैलास म्हात्रे हे एक चेहरा होते शिवसेनेचा आणि त्यांच्यासोबत आणखी 5 नगरसेवक, माजी नगरसेवक असे एकूण 6 माजी नगरसेवक आहेत आणि यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख आहेत किंवा उपशहर प्रमुख आहेत. अशा मोठ्या संख्येने माजी नगरसेवक असतील,
सदस्य आणि पदाधिकारी हे सर्व भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. शिवाय भाजपचं पूर्वीपासून या पालघरमध्ये जास्त प्राबल्य नव्हतं आणि भाजपकडे असा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी कोणता चेहरा देखील नव्हता. त्यामुळं जे कैलास म्हात्रे आहेत यांचा चेहरा नगराध्यक्ष पदासाठी असल्याचं देखील सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आणि त्यामुळं कैलास म्हात्रे हे मोठा मासा भाजपच्या गळ्याला लागलेला आहे आणि या पक्ष प्रवेशासाठी आपल्या सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सवरा असतील किंवा भाजपचे आमदार असतील आणि जिल्हाध्यक्ष पुरोहित आहेत हे सर्व यांनी आज डहाणूमध्ये हा कार्यक्रम पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी असतील किंवा जे कार्यकर्ते असतील त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा मोठा परिणाम हा स्थानिक राजकारणावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच सोबतच इतर काही पक्षांचे देखील पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चित मनोज, ठाकरे गटाला मोठा धक्का मात्र भाजपची ताकद या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळते. धन्यवाद संपूर्ण माहिती करता. माझ्यासोबत असेच रहा. नांदेडची बातमी आपण पाहूयात. नांदेडचा अतिवृष्टीच्या मदतीसाठी समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नांदेडमधील सर्व तालुक्यांना मदत मिळणार आहे. नांदेड जिल्ह्याला वाढीव मदत देण्याबाबत आज सकारात्मक निर्णय होणार आहे असं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलंय. कालच्या GR मध्ये नांदेडचं नाव वगळण्यात आलेलं होतं, मात्र आता नांदेड जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय. या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी योगेश लाटकर यांच्याकडून. योगेश, खरं तर नांदेड सारख्या जिल्ह्याला अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसलेला होता, मात्र सगळ्या तालुक्यांना मदत मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना होती. अखेर त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. निश्चितपणे तृप्ती, काल सरकारने 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांना मदत जाहीर केली होती, परंतु या GR मध्ये नांदेडचा उल्लेख नव्हता. खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नुकसान झालेला जिल्हा म्हणून नांदेड होता, पण असं असताना काल जो GR निघाला त्यात कुठेही नांदेडचा उल्लेख नसल्यामुळे आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ती आंदोलनं झाली आणि नांदेडचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली होती. खरं तर नांदेडसाठी शासनानं काही दिवसापूर्वी 553 कोटी रुपयाचा एक स्वतंत्र GR काढला होता, परंतु त्या GR मध्ये एकरी 8,500 रुपयांची मदत होती. परंतु आत्ताच काही वेळापूर्वी शासनाने एक नवा GR काढलाय, त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील 16च्या 16 तालुक्यात अतिवृष्टी झाली होती आणि या 16ही तालुक्यांचा समावेश आता मदतीसाठी पात्र ठरलेला आहे. त्यामुळे जो शेतकऱ्यांचा रोष सरकारवर ओढवला होता, विरोधी पक्षाचे खासदार असतील, आमदार असतील किंवा अन्य नेते असतील, या सर्वांनी शासनावर टीका केली होती, तर त्यात आता त्यांना यश आले आणि शासनाने मात्र आता नांदेडसाठी देखील हे पॅकेज जाहीर केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणपणे 6.5 लाख हेक्टर एवढी शेतीचं नुकसान झालं होतं. साधारणपणे 450 जनावरं मेली होती, तर 22 ते 23 लोकांचा देखील मृत्यू झाला होता. अनेक घरांची पडझड झाली होती. तर आता हे सर्वजण या मदतीसाठी पात्र झालेले आहेत. मुलांची शैक्षणिक फीस माफ होणार आहे, त्याशिवाय बँकेची वसुली देखील 1 वर्षासाठी स्थगित होणार आहे. 3 महिन्यासाठी लाईट बिल जे आहे ते पण भरायची आवश्यकता नसणार नाहीये. अशा पद्धतीच्या पॅकेजपासून नांदेड वंचित होतं, परंतु आता शासनानं नवा GR काढला आणि त्यामुळे आता नांदेडसाठी ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. आपण जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांसाठी जेव्हा सकाळी बोललो होतो तेव्हा त्यांनी आजच हा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. नांदेडचं नाव नाहीये हे सत्य आहे, परंतु आजच हा निर्णय घेतला जाईल असं आपल्याला आश्वासित केलं होतं आणि त्या पद्धतीनं आता हा GR निघालेला आहे आणि नांदेडकरांना देखील ही मदत मिळणार आहे. तृप्ती, निश्चित एकूणच इथल्या शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आणि थोडाफार का असेना या मदतीमुळे त्यांना आधार मिळेल अशी अपेक्षा. हे होते माझे वेगवेगळ्या भागातले 5 सहकारी ज्यांनी 5 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले. तुमच्या सगळ्यांचेही आभार.